मित्रांनो दादांनी परत डबल रस सांगितला आता. तेव्हा त्या दादांनी ना डबल रस सांगितला प्रत्येकाला. तेवढा आता डबल चाललाय रस. डिझेल टाकण्यासाठी आलोय बघा इथं पेट्रोल पंपावर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कसे आहात, मजेत आहात ना? तर मित्रांनो आपण आता नुकतंच गाडीमध्ये डिझेल टाकून आहे ना नाक्याकडे निघालेलो आहे. आणि मित्रांनो आता डिझेल आहे ना आजचा भाव होता 94 रुपये 40 पैसे आणि पूर्वीचा होता 91 रुपये 40 पैसे. म्हणजे 3 रुपयाचा लिटर मागं फरक झालेला आहे. तर हे सर्व आहे ना अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं फार जनसामान्यांच्या खिशापर्यंत पोहोचलेली ही झळ. तर चला ठीक आहे, आली या भोगाशी असं साधारण. तर मित्रांनो जवळजवळ आता 3 वाजलेले ना. आत्ता आपल्याला भाडं लागलेलं आहे पहिलं. तर काही प्लाय काही मुंडे वगैरे इथून घ्यायचे आणि मटन मार्केटच्या पुढे पोचवायचे. लोडिंगसाठी बघा आता आपली झालेलं. इथं बंगल्याचं काम चालू आहे. इथून मटेरियल घ्यायचं आहे आणि काही त्या तिथून मटेरियल घ्यायचं आहे आणि हे मटेरियल मग मटन मार्केटच्या पुढं सोडवायचं आहे. असं 2 ठिकाणून माल घ्यायचा आपण. तर इथून समोरून आहे ना 4-5 फ्लाय घ्यायच्या पाहिजे इथून. चला सात 8 फ्लाय इथं टाकायचे बघा, इथून टाकायचे बघा. ओके चला आता हे ना मटन मार्केटचं थोडं पुढं आहे ना तिथं खाली करायचं आपल्याला. हा चलो. तर बघा खाली करण्यासाठी आलोय बघा आता. आपली गाडी खाली झाली बघा. मित्रांनो भूक लागलेली आहे त्यामुळं नाश्ता करण्यासाठी गुरुकृपामध्ये आले. आणि आपण इथं आलेलो आहे बटाटा भजी पाव खाण्यासाठी. आणि हे बघा आले गरम गरम भजे. आणि पाव देतो. तर मित्रांनो आता आलेले गरम गरम भजे. हे बघा गरम आहे.
मित्रांनो, आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर 2 कॉट आहे 2x6च्या. त्या लोडिंग करण्यासाठी झालं बघा आता. ते कॉट खाली करण्यासाठी बघा इथं आलेलं आहे. सध्या काय आहे, डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे ना भाडे खूप कमी आहे. तर चला, छोटंसं होईना पण एक भाडं लागलं आपल्याला, ते मारून आता चालू आपण नाक्यावर. जय विठ्ठल रुक्माई माताय नमः. मित्रांनो, ते 2 कॉटचं भाडं मारल्यानंतर आहे ना आपण नाक्यावर आलो आणि साधारण 1 तासाने ना आपल्याला घर सामानचं भाडं लागलेलं आहे. तर ते लोडिंग करण्यासाठी झालं आहे बघा. ते का त्याच्यावर मस्त पुढं जाय. हळूहळू धरून ठेवा, पाय धरून ठेवा. पाय बरं किती रपारप येतं असं पाय. टप्पे केल्यामुळे ना सोपं झालं. तर मित्रांनो, ते लोड केल्यानंतर आपण अनलोड करण्यासाठी बघा इथं आलेलं आता सप्तशृंगी चौकामध्ये. वेगळं इथं यावेळी इथं वरती ना खाली करायचं. तर आपली गाडी उभी इथं आणि गाडीवर उभं राहिलेलं आहे माणूस, आणि तिथून डायरेक्ट मध्ये जाईल आता सामान. म्हणजे आहे ना सोपं. स्टेप केलं ना आता सोपं जातं इथं. मित्रांनो, 4था दिवस होता, भाडंच नव्हतं लागलेलं. काल फक्त एक छोटंसं भाडं लागलं होतं बस, नाही तर 4 दिवसापासून भाडेच नव्हते. काल एक भाडं लागलं छोटंसं आणि आता आजचं हे दुसरं भाडं. नाही तर हे डिझेल पेट्रोल आहे ना भाववाढ झाल्यामुळे एकदम मंदीचीच लाट आलेली धंद्यांवरती. त्यामुळं मग जे भाडे आले ते फक्त मारत राहायचे, आणि आम्ही मारतोच पहिल्यापासून, भाडं सोडत नाही. तर बघा आता हे चालू, अनलोडिंग चालू आहे आता बघा.
याची बाल्कनी कमी आहे, त्यामुळं गाडीची लेवल आणि वरचा टॉप आहे ना एकदम लेवलला आल्यामुळे ना सोपं झालं एकदम गाडी अनलोडिंग करायला. छोट्या वस्तू ना संपत आल्या, आता फक्त राहिल्या मोठ्या 4-5 वस्तू मोठ्या राहिल्या वाटतं बस. तर झाली आपली गाडी खाली. घर सामान सोपं. झालं पूर्ण सामान खाली झालं. घर सामान खाली झालं. तर ते भाऊ आहे ना ते आम्हाला रस पाजण्यासाठी ना रसवंतीवर नेऊन राहिलेले. चलो रस प्यायला रसवंतीवर भाई अख्खी गँग. 4-5 अरे वाटतं दोन 4 6 ना 6 उन्हाचा रस एकदम भारी उसाचा रस. बघा सुट्ट्या तिकडं ऊस मशीनमध्ये. घ्या तुम्ही घ्या घ्या. आला आपला रस. हे बघा आला आपला रसा. गोड एकदम गोड एकदम येणार एकदम गोड आहे. दादांनी परत डबल रस आहे आता. तेव्हा त्या दादांनी ना डबल रस सांगितला प्रत्येकाला. तेवढा आता डबल चाललाय रस. डबल रस हा ना. मला धरते बघा. हा आहे ना दुसऱ्यांदा डबल रस पाजून राहिले सर्वांना. हे बघा हॅलो गाईज. तर मित्रांनो आत्ता ते घर सामान आहे ना सोडून आणि रसवंतीवर जाऊन रस पिऊन आपण नाक्यावर आलो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता जवळपास आहे ना 6 वाजत आलेले. तर आपली घरी जायची वेळ झालेली आहे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू.